सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून 2009 साली काँग्रेस पक्षाचा पराभव फक्त 10,000 मतांनी झाला होता। त्यावेळेस राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे यांनी बंडखोरी केल्यामुळे काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला। मित्र पक्ष म्हणून तडजोडी अंती 2014 आणि 2019 साली राष्ट्रवादीला हा मतदारसंघ देण्यात आला। अंतर्गत बंडाळीमुळे राष्ट्रवादीचे डिपॉझिट जप्त झाले। अशा अनेक कारणांमुळे शहर उत्तरमधील काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले। 2014च्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही। काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे पक्षाचे अस्तित्व शहराच्या कानाकोपऱ्यात असणे आवश्यक आहे। प्रणिती शिंदे यांच्या निवडीने मतदारांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। याचा फायदा शहर उत्तरमध्ये काँग्रेसला मिळू शकतो आणि पुन्हा शहर उत्तरमध्ये काँग्रेसमय वातावरण होऊन काँग्रेसला फायदा होऊ शकतो। त्याचा फायदा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो। सोलापूर शहर उत्तर विधान मतदारसंघ हा मित्र पक्षाला न देता काँग्रेस पक्षाचाच उमेदवार निवडावा अशी मागणी शहर उत्तर विधानसभेतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे देशाचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे केली आहे। या प्रसंगी वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, हेमा चिंचोळकर, अशोक गलचेट्टी, संजय शिंदे, सुशील बंदपट्टे, चक्रपाणी गज्जम, राज सलगर, पशुपती माशाळ, शिवकुमार कोळी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।